नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज। सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धर्मपुरीत आपण आहोत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। काय इथल्या लोकांचा कल आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचं काय मत आहे। वास्तविक पाहता धर्मपुरी हे गाव दहेगाव जिल्हा परिषद गटात येते आणि दहेगाव जिल्हा परिषद गटात उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्यात लढत होत आहे। तर आपण जाणून घेऊया येथील लोकांचा कल नेमका कोणत्या बाजूने आहे। काय नाव? सोमनाथ श्रीरंग माने। आता धर्मपुरी कसं आहे वातावरण? धर्मपुरी एक नंबर वातावरण आहे आमदार साहेबांना। बर। आणि एक सांगतो तुम्हाला माहिती करता, 4000 मतदानाचं गाव आहे आमचं। बर। आणि 4000 मतदानातनं आमचं कमीत कमी 2500 पोलिंग होईल। आणि एक 500 मताचं लीड आम्ही आमदार साहेबाच्या मुलांना टाकणार। काय कशामुळे आमदार साहेबावर एवढं प्रेम आहे गावकऱ्यांचं? आमचं कसं आहे माहिती आहे का, आमदार साहेबाला म्हणजे आता सोडता येत नाही। पहिलं म्हणजे ते विरोधात असताना सकट काम केलं त्यांचं, पण आता बी त्यांना धरले आम्ही। त्यांच्याबरोबर आता मोहिते पाटील आहेत की मोहिते पाटील गटाचं कसं आहे वातावरण? आहे चांगलं वातावरण त्यांचं सहकार्य या दोन्ही कार्यकर्त्यांची चांगले संमेलन झाले का? हे चांगलं वातावरण आहे म्हणूनच त्यांच्यापाशी आम्ही गेलो। ते कार्यकर्ते बी जोरात आहे ते, आणि तिन्ही पार्ट्या एकत्र येऊन बसलेलो आहे आणि काम चांगलं चाललंय इथं। कुठल्या 3 पार्ट्या आहेत? गावात जी 3 फळ्या पडते त्या ती गावातली सगळी एकत्र झालो आहे त्यांच्यापाशी। इलेक्शन खेळताना गावातलं बघलेलं पडतं, पण एकत्र बनलोय इथं। आता जिल्हा परिषद एकत्र आलाय? हा, सगळे एकत्र बनलोय। सगळेजण आता चेअरमनच्या मुलासाठी आम्ही सहकार्य करतोय। राम राम। राम राम। काय कसं जिल्हा परिषद वातावरण आहे? आमचा हा दहेगाव जिल्हा परिषद गट आणि गण दहेगाव। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, चांगलं मतदान आहे, चांगलं वातावरण आहे। कशामुळं काय? मोहिते पाटलाचं काम आहे, जानकर साहेबांचं काम आहे। माझ्या आमदाराच्या पत्नी आहेत की आता विरोधात? असं नाही का त्यांचं काय कामं केली ते आमदारांनी तुमच्याकडे? कुठल्या? जानकर साहेबांनी असेल, मोहिते पाटलांनी? मोहिते पाटलांचं काम सांगण्यासारखं आहे का ते? म्हणजे ते गेले 60-70 वर्ष काम करतायत, ते सगळंच केलेलं आहे। रस्ते केले, काय म्हणजे गावाला जे आवश्यकता आहे सगळं केलेलं आहे त्यांनी। विरोधक तर म्हणते ती काहीच केलं नाही। त्यांचं काम आहे ते म्हणते ते, त्यांचं काय, त्यांनी काहीतरी करावं ना। 5 वर्ष आमदार असताना काय केलं त्यांनी ते सांगावं। खरं कोणाचं धरायचं? खरं नाही आहे ते ना, खरं म्हणजे दिसतंय तेच बघायचं, बाकीचं काय खरं खोट्याचं काय संबंध आहे? काय दिसतंय ते सांगायचं लोकांना, म्हणजे कळलं पाहिजे। रस्ते जे काय सर्वसामान्य माणसाला आवश्यक आहे ते सगळंच केलं आहे ना, कमतरता नाही। आता ते डेव्हलपमेंट होत जाते जसे जसं जास्तीचं करावं लागतंय, पण आत्तापर्यंत आवश्यक आहे ते सगळं केलं आहे। उमेदवार कसा वाटतो? जीवन जानकरच्या बाबतीत काय मत आहे गावकऱ्यांचं? चांगलं आहे, आमदार सपोर्ट आणि स्वतः मुलगा आहे, म्हणजे काय पाहिजे ते व्यवस्थित मिळेल आपल्याला, काय अडचण येणार। बाबा काय सांगचाल तुम्ही, कसं आहे आता? काय आता वय माझं 82 आहे। बरोबर। आपण काय जास्त प्रचारात नाही, बरोबर, पण ऐकून आहे। आता दोन्ही पार्ट्या म्हणते ते आमचं काम भारी आहे। मग आता जनतेचा कौल कोणाकडे जातो ते काय सांगता येते का? हा, आपल्याला मस्त वाटते आमका यावं तमका यावं, पण आजकाल मतदार इतका हुशार झालेला आहे की तो उमेदवाराला सुद्धा कळून देत नाही की मी कोणाला मतदान देणार। तर ज्यानं खरंच काम केले, जो तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे, ज्यानं गोरगरिबाची कामं केली ती त्याला जनता निवडून देईल, पण कोणाला देईल हे काय आपल्याला आता कोणालाच गावलेलं नाही। बरोबर आहे। तुम्ही आता 82 वर्ष म्हणताय, तुम्हाला काय 82 वर्षातला नात्याचा फरक जाणवतो? आता मोहिते पाटला पूर्वी काम चांगलं होतं की, आता सगळी तरुण नवीन निघालेली ती ज्या त्या मार्गाने काम करते ती। मग आता सध्यात आम्हाला तर काय वाटत नाही की कोणाचे सरशी होईल आणि कोण जिंकल। कामं दोघांची चांगली आहे ती, कोणाला वाईट म्हणण्याचा अर्थ आहे का? वाईट मानायचंच नाही। हा, कामं केली काम जानकर। हा, दोघं आता एक झाल्यामुळे जरा पार्ट जड झालंय त्याचं। बरोबर। हा, आता त्यातनं काय जनतेला काय जानकरांचाच मुलगा जिल्हा परिषद उभं राहिलेला, उभं राहिलेला, आणि त्यांच्या विरोधात माझ्या आमदारांच्या पत्नी आहेत। हा, कशी फाईट आहे? चांगली फाईट, जोरदार फाईट आहे अगदी। उमेदवार एक मिळाले ते। हा, कामं बी दोघांचे भारी आहे ती, त्यामुळं उद्याचा कौल कोणाला जायला सांगता येत। तुमच्या अनुभवात ना आता आपल्याला बस वाटतं आमका यावं तमका यावं, पण नाही उपयोग होत तसं। पार्ट तरी तुम्हाला कळत असेल की तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवात सध्या जानकर मोहिते पाटलाचं पार्ट जड आहे। कुमार रामचंद्र पवार।
जिल्हा परिषद निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. धर्मपुरीत कसं आहे वातावरण? धर्मपुरीत म्हणजे आमची आहेत ती मोहिते पाटलांची, मोहिते पाटील की मोहिते पाटील, बाकी काय म्हणतच नाही आम्ही. बर, पण मोहिते पाटील नाही ती उभा? नाही उभा नाहीत, पण ती ज्या पार्टीला कुठला शिक्का मारा म्हणतील तिथंच मारायचा. बर, एवढं प्रेम कशामुळे? पहिल्यापासूनच आहे, आत्ताच नाही. बर, काय मोहिते पाटलांनी कामं केली? आमचं काय बॅग नडलं तिथं जाऊन बघल्यावर सांगितले कामच झालंच म्हणायला लगेच. आता त्यांच्याबरोबर जानकर साहेब आहेत. हो आम्ही त्यांची एकीच झाली त्यांचाच मुलगा आता उभा आहे तुमच्या. हो. कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या गावकऱ्यांचा? म्हणजे मी सांगतोय काय, मोहिते पाटलांची माणसं आहेत का नाही ती अजिबात कुठं जाणार नाहीत. बर, बीजेपीला विरोध आहे का मग माझ्या आमदारांना विरोध आहे गावकऱ्यांचा? बीजेपीला विरोध. बर, म्हणजे बीजेपीला म्हणून नाही, पण मोहिते पाटील जिकडं असतील तिकडं, मोहिते पाटील बीजेपीत गेलं असतात तिकडं त्यांचा खासदार निवडताना दिलंच की आम्ही मतदान त्यावेळेस. बरोबर. तुमचा आतापर्यंत एवढा अनुभव आहे, तुम्ही माझ्या आमदारांच्या बाबतीत काय तुमचं मत आहे? अहो ते ह्यांनीच आणलं, कुणी आणलं? मोहिते पाटलांनीच आणलं त्यांना निवडून बी दिलं. आम्ही मतदान केलं त्यावेळेस त्यांना. आणि आता ओलाटलेत मोहिते पाटला होते. एवढंच, दुसरं काय आमचं त्यांच्यावर रागच आहे.